म्युच्युअल फंड मध्ये टाकला पाहिजे का तुमच्या सेव्हिंग अकाउंटला पाहिजे, सो तो प्रश्न पुढचा आहे. पण एक 3 ते 6 महिने माझा खर्च भागेल एवढे पैसे माझ्या बाजूला असले पाहिजे. इन केस ऑफ इमर्जन्सी जॉब जाऊ शकतो. बघताय तुम्ही कंपन्यांमधून जॉब मधून काढलं जातं. समजा तुम्ही व्यवसाय करताय, व्यवसायामध्ये रिसेशन येऊ शकतं. कोविड आपल्याकडे आला, 3 ते 6 महिन्यामध्ये रिझॉल्व्ह झाला. समजा ऍक्सिडेंट झाला, पाय फ्रॅक्चर झाला तर 6 महिन्यात रिकव्हर होतो का? बरोबर. म्हणजे 3 ते 6 महिन्याचा तुमचा इमर्जन्सीसाठीचा एक्सपेन्स असला पाहिजे, जो तुमच्या बाजूला असला पाहिजे. म्हणजे 6 महिन्याचा घर खर्च माझा भागेल एवढे पैसे बाजूला असले पाहिजे. त्यानंतर आपल्या लाईफ मध्ये आपले रिस्क कव्हर पण असले पाहिजे. म्हणजे काय, माझा हेल्थ इन्शुरन्स कव्हर असला पाहिजे, माझा टर्म इन्शुरन्स कव्हर असला पाहिजे. बरोबर. मी ज्या घराचा राहतो त्या घराचा होम इन्शुरन्स कव्हर पण असला पाहिजे. आज आपण सिच्युएशन बघितली केरळमध्ये कशी झाली ती, किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये 4 वर्षापूर्वी माळिंगला झाली. म्हणजे कधी कुठली आपत्ती येईल ती माहित नाहीये. मग अशा केसमध्ये आपल्या घराचा इन्शुरन्स कव्हर आहे का, होम इन्शुरन्स कव्हर आहे का, पर्सनल ऍक्सिडेंटल कव्हर आहे का, टर्म इन्शुरन्स कव्हर आहे का? कारण काय होतं माहितीये का, एका बाजूला आपण पैसे साठवत राहतो आणि अचानक जर काही अशी परिस्थिती आली तर साठवलेले पैसे काढावे लागतात आणि जिथे इमर्जन्सी आपल्याला भागावी लागते. म्हणून आपल्याला पहिल्या गोष्टी ह्या पण बघितल्या पाहिजे. आणि त्यानंतर आपल्या लाईफ मध्ये बघितलं तर तुमचं जे काय प्लॅन करायचंय, समजा घर घ्यायचंय, रिटायरमेंटचं प्लॅनिंग करायचंय, मुलांचं शिक्षण असेल, मुलांचं लग्न असेल, तर त्याच्यासाठी तुम्ही पैसे बाजूला काढले पाहिजे. बघा की आपल्या आयुष्यामध्ये 2 गोष्टी असतात. एक आयुष्यामधल्या रिस्पॉन्सिबिलिटी आणि दुसरे आपल्या आयुष्यातले ड्रीम्स आणि रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे काय, आपल्या आयुष्यामधले ड्रीम्स पूर्ण करणे गरजेचे आहे का रिस्पॉन्सिबिलिटी पहिल्यांदा पूर्ण करणे गरजेचं? रिस्पॉन्सिबिलिटी. बरोबर. रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काय, मुलांची शिक्षण, मुलांची लग्न, आई वडिलांचा सांभाळ, ह्या तुमच्या झाल्या जबाबदाऱ्या. आपल्या आयुष्यातली स्वप्न काय, घर घ्यायचंय, गाडी घ्यायचंय. पण ह्या दोन्ही